सगळ्याले मानाचा जय भीम। आज आहे आमच्या जीवनातला सोन्याचा दिवस म्हणजे की 14 एप्रिल। तुम्हाला व तुमच्या परिवाराला भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या दिवशी आम्ही पूर्ण गावाला जेवण देत असतो आणि संध्याकाळची मिरवणूक काढत असतो। सकाळ सकाळी उठून याच आचारी काकाच्या टीमला आणायला गेलतो। ट्युशन कोणाच्या नावाची मेहंदी काढली रे बाबा, लयच रंगली। रहा नहीं जाता। सगळ्यात आधी तर काकानं भात केला, मग बनवायला टाकली मस्तपैकी डाळ। आता एवढे मोठे लोक जेवणार आहे म्हटल्यावर त्याच्या पाण्याची सोय पण करायला लागेल ना। मग पाण्याच्या कॅन आणायला धकलो सारखं धाम नेली। बस पत्याने जिवंत वापस आणलं पाहिजे म्हणजे झालं। डीजे यायले तर टाइम होता तर तेंड्रो कॉमिंग गाडीच्या स्पीकरवर काम भागवलं। चक्रे भाऊ कडक इस्त्रीवाले कपडे घालून रेडी होते, फक्त 4 बोटानं हुकली नाही तर गाडी ठोकलीच होती। म्हणून तर पत्याला आम्ही हेवी ड्रायव्हर म्हणतो। तुमच्या जवळ पण असा हेवी ड्रायव्हर असेल तर त्याला टॅग कर जा। नाही म्हणता 50-60 तर कॅना पाहिजेच होत्या। मग फटाफट कॅना भरल्यान धाम निवाल्याची 14 एप्रिल पाहायला आलो। याचा तर मस्त माहोल सुरू होत आले का। टेन्शन नका घेऊ, आपला पण माहोल आहे संध्याकाळी। काही पण म्हणा राव, पण बापाची जयंती असली की लायनं मोठं म्हातारा सगळेच नाचायला भिडते आणि हे पोट्टे तर सारखे डीजेवर चढून नाचत जाय। आपण पण असंच नाचू म्हटलं भाऊ, पहिले घरी चला। हे झाकण झुलं तर असं झोपून जसं की गादीवर झोपलं। घरी येऊन पाहिलं तिकडे काकड्या कापणं सुरू होते। थांबा मी चेक करतो काकड्या सुद्धा आहे का नाही। अबे साले। कार्तिक म्हणे नाही थांब मी पाहतो। नाही म्हटलं बाबू ते तुले नाही येत, ते मलाच पाहा लागते। चुपचाप इथून निघतो म्हटलं नाही तर पोट्ट चाकू घेऊन मागं लागायचं। पटापट कॅना खाली उतरून घ्या म्हटलं नाही तर रट्टे खासाल। तर शहनच्या म्हणे तुझ्या हातात मोबाईल आहे म्हणून सोडलं नाही तर लस मारलं असतं तुला। अरे लेका भाऊ मी तर मजाक करत जाऊ, तू तर सिरियस झाला। आशतोष दा म्हणे जास्त बोललं की या काकडीवानी कच कापूनच टाकतो तुले। ये भगवान क्या जुलुम है। मयूर लेका तू किती कामाचा आहे, जाय मग या गोष्टीवर शेंगदाणे घेऊन ये। बस हे वाला व्हिडिओ पाहिल्याच्या बाद मयूरन मला गोटीने हाणले पाहिजे। शेंगदाणे आणायले तर ते गेलता, पण आचार्याला मी म्हटलं की मी घेऊन आलो। हे 2 बाया म्हणे आम्हाला पण व्हिडिओ घे रे बाबू। काही विषय आहे का, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू राहिलो। आपलं विहार कसं दिसू राहिलं एकदा कमेंट करून सांगा। फालतूची बडबड करू थकलो होतो तर पाणी पिऊन घ्यावं म्हटलं। शशांक दाले म्हटलं एवढ्या फटाफट काम करूच राहिला तर एक ठेला पण खोलून गेलंय चालते। तुमचा भाऊ एवढा सजून दजून कुठे चालला हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो। तेंद्रुक तुम्ही त्या फॉलो बटन सोबत भांडण करा का कुस्ती खेळा, पण ते दबलं पाहिजे।